शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा कोणी आणि का सुरू केली असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केलाय। विलिनीकरणाबाबत अंत्यसंस्काराआधीच मुलाखती देण्यामागे नेमका काय उद्देश होता असा सवाल देखील तटकरे यांनी विचारलेला आहे। शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कोणी कशासाठी केली या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं तर त्या माध्यमातून सुद्धा नेमकं कोणाची घाई कशासाठी होती ते सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होईल। आता विलिनीकरण आणि विधिमंडळ पक्षाचा नेत्याची निवड याचा कसा संबंध येतो याचं जर का कोणी मला सांगितलं, महाराष्ट्राला समजावून सांगितलं जे आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये बोलतात, तर मी त्यांचा आभारी नक्की राहीन। विलिनीकरणाची चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने मुलाखती देण्यात आल्या त्याची घाई कशासाठी होती याचा प्रश्न माध्यमाने जर का विचारला तर मी आपला उपकृत होईन। तर एनडीए सोबत येण्याची तयारी दर्शवूनच विलिनीकरणाची चर्चा होती का याची स्पष्टता यावी असा सवाल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। पाहूयात। स्वाभाविकपणाने आमची पुढची वाटचाल एनडीएमध्येच राहणार आहे हे मी दादा हयात असताना वारंवार माझ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला अशापैकी चर्चा कोणी उपस्थित केली त्याला मी म्हणत आलो। आता माझं हेच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये सुद्धा उत्तर अनुत्तरित आहे की भारतीय जनता पक्षाबरोबरती म्हणजे एनडीएमध्ये येण्याची तयारी दर्शवून विलिनीकरणाची चर्चा होती किंवा काय आहे याच्याबद्दलची स्पष्टता यावी आणि मग योग्य वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडायची आहे ती मांडील। आणि दरम्यान दादांची इच्छा काय होती हे 2019 मध्येच राज्यानं पाहिलंय असं तटकरेंनी म्हटलंय। माझ्याशी एक्सक्लुसिव्ह संवाद साधताना तटकरेंनी हा गौप्यस्फोट केलाय। तर भाजपसोबत स्थिर विकासाचं सरकार स्थापावं अशी दादांची 2019 मध्येच इच्छा होती असं देखील तटकरेंनी म्हटलंय। दादांची अंतिम इच्छा म्हणून वारंवार बोललं गेलं। दादांची अंतिम इच्छा किंवा काय इच्छा होती अगोदर हे सगळ्या माध्यमांनी पाहिलं 2019 मध्ये। 2019 मध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं, ते भक्कम सरकार राहील, ते विकासाचं गतिमान राहणारं सरकार राहील, 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी योग्य राहणार नाही। दादांची स्पष्ट भूमिका 19लाही होती, 22लाही होती। ज्यावेळेला एकनाथरावांनी एक विशिष्ट भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या सर्वच आमदारांनी एक पत्र आदरणीय पवार साहेबांना लिहिलं होतं त्यावेळेला सुद्धा होती। त्यावेळेला सुद्धा पक्षात काही निर्णय झाले परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही। 17 जानेवारीच्या बैठकीविषयी सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। एकत्रितपणे निवडणुका लढताना घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात असं दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं असं तटकरे म्हणाले। तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला, तो बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन होतं, त्याच्यानंतरच्या बैठकीचा असावा असं माझं मत आहे। माझं मत का, कारण त्यानंतर खुद्द दादाने एक पत्रकार परिषद बारामतीमध्ये घेतली आणि दादानी त्या बैठकीमध्ये जे ठरलं ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। त्यावेळेला दादांनी स्वच्छपणाने सांगितलं की या निवडणुका एकत्रितपणाने लढवाव्यात आणि एकत्रितपणाने लढवत असतानाच एका चिन्हावरती लढवाव्यात, घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात अशी चर्चा त्या बैठकीमध्ये झाली असं दादांनीच पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते स्पष्ट केलं। एक त्यानंतर दादांनी मला फोन केला, दादांनी ते सांगितलं की अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे शशिकांत शिंदे तुमच्याशी संपर्क करतील आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करायचे आहेत, तेवढ्या सूचना आपल्या जिल्हाध्यक्षांना द्या, एवढीच चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.